तटकरे पटेल यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार, अनभिज्ञ पार्थ पवार यांनाही भेटीची कल्पना नव्हती। कोर कमिटीच्या बैठकीत तटकरे यांनी भेटीचं कारण सांगितलं। सूत्रांची माहिती, 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे आणि पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली। विठ्ठल मंदिरात मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट प्रवेश। सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं। मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप। शरद पवार एनडीएमध्ये येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मात्र तरीही तसं झाल्यास जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल। मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले। मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं वक्तव्य। जळगावमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यासाठी शरद पवार यांची परवानगी। संजय पवार यांचा दावा। संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवार यांची भेट। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली। उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष। दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस। पेपरफुटी विरोधात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं 19 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। पुढील 4 दिवस पुण्यात हलक्या पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज। ढगाळ वातावरण राहणार। मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा कर्जत घाटातील दुसरी मार्गिका सुरू। डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या आजपासून पूर्ववत। दरड कोसळल्यानं तिन्ही रेल्वे मार्गिका झाल्या होत्या ठप्प। नाशिकच्या इगतपुरीतील भावली डॅम परिसरातील पर्यटकांवर हल्ल्याप्रकरणी सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मारहाण झालेल्या ठिकाणी पोलिसांकडून आरोपींची धिंड। वर्धा शहरालगतच्या शिवारात अल्पवयीन मुलीची हत्या। 12 वर्षीय मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती। आई वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।